अपूर्व लाभ झाला श्यामलांबा पुर श्यामल कोट नामे पिटिका पुर पिठापा पुर नामे दिंडोरवण दिंडोरी नामे जगती होईल विख्यात सर्व देश धर्माचे सर्व पंथ संप्रदायाचे कृतार्थ पूर्वी पिठापूरचे दर्शनात येतील निचे प्रगटेल काही श्रीपादाला अशश्वत करीती जगताला श्रीपाद भावाचा भुकेला करुणा घन अनुग्रह मूर्ती प्रगटेल भवन मंदिर आराधित जे योगेश्वर होती पुरुषार्थ संपन्न नर महिमा दान धर्माचा जे जे ज्याचे इष्ट ते लाभे स्पष्ट श्रीपाद स्मरण सदा तदा सदा श्रेष्ठ ते नियपर कल्याण वाचिता भावे अध्याय हा होय दुर्दैव नाश पहा सत्सांन प्राप्ती महा फल लाभे तैसी इति श्री श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट संमत ग्रंथ श्री स्वामी समर्थ धारक श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्रीपाद श्रीवल्लभ चरणार्पणमस्तु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। ओम नमो दुरिताभंगा गुरुकृपे श्रीरंगा अवतारी तू अव्यंगा सरेश्वरा स्वरूपा निरुपती रुमल दासाचा घेऊन निभगाले शंकर भट्ट तेथून इच्छा कुरुपुरा जाऊ घ्यावी श्रीपाद दर्शना घडली तया सत्संगती कळली श्रीपाद प्रभू भवती आठ विदती चित्ती अंग होई रोमांचित चालती श्रीपाद धामाची वाट सदा नाम घोष करीती ओट हृदय संतोषाचा थाट शंकर भट्ट अनुभवती वेळ मध्यानीची आली दिसे अश्वत्याची सावली मागून माधुकरी विश्रांती भली कोरो म्हणती ते तो त्या अश्वत्य तरुतळी यज्ञोपवधारी व्यक्ती भली विश्रांती घेत असे देखील भटजींनी ते दबा व्यक्ती आदरी म्हणे त्यासी बसा घ्या विश्रांतीसी पाहिले त्या निकट जोडीसी त्यात रिक्त ताम्रपत्र नयन भरले करुणार असे मुखी श्रीपाद स्मरण चालत असे पाहुण शंकर भट्ट वदत असे नमस्कार भक्त राजा आपण आश्रित का श्री चरणाचे घेतले का दिव्य दर्शन महापुरुषाचे बोला काही परिचयाचे श्री चरणांचे महात्म्य ही तव ते म्हणती तद्दृश्य कुलात सभय श्रेष्ठ मज म्हणतात ग्रंथ पारायण परंपरा कुलात ग्रंथी तेने उपनाम मातृपितृ वेग मज बोल बालपणी घरी समृद्धीचा धनी व्यापारास्तव नित्य भ्रमणी कांचीपुरा बहु येणे घडे तेथ गणिका चिंतामणी तिच्यावर अति भाळून केले मी तिच्यासी धनी भेटला तेथ बिल्ब मंगल केरळ देशी पल्ला पकवड प्रांतीचा ब्राह्मण तो व्यापारी सुगंधाचा घेऊन रत्नगोडे आमुचा व्यापार भागीदारीत व्यापारीचा झालो पृष्ठ परिवेश संगे झालो भ्रष्ट काळ बदल आले कष्ट ठगविले आरोप व्यापाऱ्यांनी त्याने संपत्ती नष्ट झाली म्हणून व्यर्थे व्यक्ती गेली मंदबुद्धी पुत्र ही अकाली मृत्यूसी पावला सर्व तीर्थी जे श्रेष्ठ जे पादगया वरिष्ठ श्री क्षेत्र पिटिका पूर्व श्रेष्ठ मूळ गाव ते आमुचे आपल राजांना भेटण्यास बंधू वर्ग येती आईन विलून खास नेले उदर कामी जिन्नस मजपासून ते समी व्रत अपरिहार घराचे होते आपल राजशर्माचे सद्धर्मी सच्चिल आचरणाचे रूप ते मूर्तिमंत परितेत मी धन लोभाने वाढविले ते चक्रवाड व्याजाने त्यास्तव त्यांना गर्वीकडे भाग पाडावे संकल्प माझा कळता ते व्यंकटप्पा यांना ते करीती मम विनिर्बसना दुरात्मा बाबा अतिलोभी धना खबरदार ते सुबैया कुलपुरोहित ते आमुचे अपमान त्यांचा वाचे जीवा वाचावा पत्तीचे घोर संकट येईल अग्निसव पवित्र जे चळता तू त्या ते जाणे रौरव नरकाते तुझ लागी कुकर्मे होते श्रीपाद श्रेष्ठी घरी बोललो व्यंगाडे ते अवसरी आपल राजन फेडती उदारी तरी पाठवा त्या चाकरीस अंधुपंगू पुत्र त्यांचे श्रीपाद जरी 3 वर्षांचे जरी आपल राज करतील कामाचे पैसे फेडणे हो माझे ऐकता ही कठोर वाणी अश्रू व्यंकटप्पा श्रेष्ठी नैनी सांगता बाला श्रीपादा ते सांत्वनी मी असता भय कैसे हिरण्यकश्यप मी समारीला फेडणे कठीण काय ऋणाला चल तुझ्या दुकानाला ऋण निवृत्तीस्तव करीन सेवा परी ऋण निवृत्तीनंतर लक्ष्मी सोडेल तुझे घर तरी तू पुरता कर विचार वित्र वक्तव्य श्रीपाद राज श्रीपाद व्यंकटप्पा श्रेष्ठी सवे येती मम दुकानी श्रेष्ठी भावे म्हणते मी करीती सेवे मान्य न ते मजसी तोवर येई एक जटादारी शोधित माझी दुकानदारी ताम्र पात्र खरीदणे त्यासी परी जरी श्रीपाद देती स्वस्ते म्हणून असो कितीही किंमत जरी पात्र श्रीपाद स्वस्ते देत खरेदीने मी ते निश्चित ऐकून मम मन बोलो बावले होती माझ्याकडे पत्रे 32 लोभवश मी म्हणालो त्यास एकच ते मूल्यवान कास किंमत त्याची त्या गुणे देऊन मी मागितले धन घेई साधू पात्र श्रीपाद हातून श्रीपाद म्हणती त्याला गुण पूर्ण झाली तव इच्छा सोडी या साधू वेशासी राही बायको मुलाशी लक्ष्मी राहिले तुझ पाशी आणून गेला जटादारी व्यंकटप्पा राजू शर्माचा अपमानस्तव मम कुटुंबाचा व्यवहार झाला अतिलाभाचा कर्ज पिटले अप्पल राजाचे ऐकून ते श्रेष्ठीने म्हटले सांग गायत्री साक्षीने तसे म्हणता मी माणी चतुर्भाग्यवान स्वतःची गेले ते आपल्या घरी पात्र्या दृश्य झाली तीच सारी चकित झालो अंतरी तर श्रीपाद लिला कोटेचा बोलवलं साराहून परी श्रीपादा समोर आड्यतेने घडले तैसेचे असणे दुर्दैवी मी किती कर्ज दाविले कोट्या हिशोबाचे फल मिळाले पापाचे धन्यभाग्य जटादारीचे अक्षय पात्र लाभे श्रीपाद असते आपल्या साधारण लिला
श्रीपादांनी तेथे श्रीपाद वल्लभांनी ऋणमुक्त केले पित्या लागुणी वार्ता पसरले वेगाने पाहून बाल श्रीपादासी वै 3 वर्षासी केले ऋणमुक्तीचे पाहाई पितृभक्ती पुत्र स्नेह पाजरती हृदयाशी कवटाळले वसुमती होती स्तन्मय अवैतांनी आश्चर्य प्रसन्न अवघेपण तव बापणाचार्य श्रीपादासी पुस्ती जटाधारी कोण असती जाणे शिकाय तयाची गती श्रीपाद उत्तरती त्यावर जाणो मी तो जटाधारी ते सारेच खरोखरी व्यापून जे चराचरी जाणतो मी तो सारे बापणाचार्य वदती श्रीपादाना 3 वर्षाचा तू बालसान बोलतो पंडिता परी शहाणा कोण तू असची रे श्रीपाद उत्तरती हसून वाटते जैसे तुम्हा म्हणी साक्षी मी सृष्टी अत्यंत लागुणी मजबिना न चाले व्यवहार श्रीपादा मुला चंद्रावर जाणे केवळ कल्पनेवर ते त्यांना अनुभव साचार केवळ कल्पना विलासतो सर्वज्ञ आणि सर्व व्यापकत्व नेता आणि सर्व शक्तित्व ते नेत्या ईश्वरत्व जाण लक्षण त्यांचे बापणाचार्य वदती तव श्रीपाद सांगती आपली स्वात्मस्थिती हृदगत देववेद भगवंताचे आदितत्व जे सर्वत्र स्थित आवश्यकतेनुसार व्यक्त ते तत्व मी साक्षात साकार निराकार रूप अवघी स्थिती आणि गती मज वाचून चाले मती अवघ्या कल्पना आणि कृती न घडती मज वाचून अन्नमय प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय 5वा कोश आनंदमय जीवाचा आत्मा मी वेगळा मजस्ती व यांचे कार्यकलाप जरी वाटे आपोआप ज्ञान विज्ञानाचे माप लीन असे मम चरणी ज्याची जेवढी कुवत तेवढीच मी त्याची प्रगट एरवी प्रगट कल्पना घडना मज स्वरूपी शक्तिमान मी शक्ती रूपे अद्यंत संकल्प सृष्टी रूपे तद्वत ही नाम रूपे मज शिवतीच्या जी नाम ते ऐकून श्रीपाद वचन बोले वेद प्रतिपाद्य आपण पिता बलराज शर्मा आपण म्हणती श्रीपादासी मी दत्त प्रभू म्हणसी कोडेची हे आम्हासी नृसिंह सरस्वती रूपे म्हणसी अवतारण महाराष्ट्र देशी कल्पनाबद्ध आज्ञा जीव केवी म्हणतील जाणतील तुझं प्रज्ञ शिव दत्त प्रभू मी उक्ती तव म्हणती अहंकारी हे यावरी म्हणती श्रीपाद प्रभू असे ते भाषणाचा कोण लाभू सर्व व्यापक मी विभू स्वयंभू सर्वता आपले म्हणणे अमान्य असरी सांगितले पाहिजे तरी म्हणणे न मानणे कल्पना करी कल्पनातीत मी सर्वता सत्य मी कल्पनातीत नसे देशकाल वस्तू बाधित देवबुद्धीने पिठापुरात पाती मज ते ब्राह्मण पंचमहाभूतांच्या साक्षीने दत्त मीन म्हणणे अशा सत्य भाषणे घडेल दोष ही की सर्वता सूर्य दिसे सूर्यप्रकाश तेवी सर्वज्ञ सर्व शक्तित्व जे असे सहजी ते प्रगट दिसल अनुभवा सर्वांचा युगे तरी येती जाती होते सृष्टी स्थिती गती दत्त मी स्वतः सिद्ध स्थिती बदलेल्या कैशापुरी पुस्ती बापणाचार्युली श्रीपादा ते जटाधारी तो गेल्यावर ते उरले गची ताम्रपत्र ते तीस दृश्य केली का काय केल्याचा चमत्कार हबकला तो सावकार जाहकला कसा व्यवहार कळेना कोणासही तव सर्वज्ञ श्रीपाद कथेती कार्यास आवश्यक कर्ण गती अनुंगलनीय नियम गती नियम अति टळेना कोणास तो ऐकता याचा पूर्ववृत्तांत हा सुबय्य पुजारी मंदिरात दत्त मंदिर ते जंगलात क्वचित कोणी तेथ जाय श्रीवासन त्या अतिप्रबळ त्या चिंतेने चित्त चिंचल रात्रंदिन त्या तळमळ विषय भोगाची सदा बळीलज्जान कामातुरता पुरवणे आपुली वासना विकून उधळीले धना प्राचीन ताम्र दत्त मूर्तीचे वर्तमान चोरीचे पसरवून 32 पात्रे मूर्ती वितळून सोनारे धनाशेन नुसिंह मूर्ती समोर उपजे दत्तार्चन पुण्य पिठापुरी सोनार जन्मे साधू जटाधारी पूर्व पापे तो होय दरिद्री श्रीमंत्र श्रेष्ठी सुबय्या दैव संकल्पे 32 पात्र माझी प्रवेशल्या पुण्यपूर्वे अनन्य भक्तीला पश्चातापणे करत असे दारिद्र्य परिहार स्तव प्रार्थना नित्य नेमे करी अर्चना करिता देवण मी दर्शना बोलाविले पिठापुरी येऊन घेई मम दर्शन ताम्रपात्र मम हस्ते घेऊन जाई धन्य घेऊन होईन देई अधिका धनश्रेष्ठी ऐसे ब्रह्मणांची ऋणमुक्ती आणि पात्र प्रसाद श्रीपाद हाती तरी देतो एवढे धनयुक्ती करी जटाधारी सोनार जो चुकविण्यासाठी देणे करी होई तो जटाधारी अनुतापे करी प्रार्थना अंतरी पावला प्रसाद तो मम हस्ते हा सुबया अनय्याने मागत होता तो देणे दिले त्या जटाधारीने मदन गृहे तो पावला या सुबयाच्या पैशात केवळ दोडका वर्ण भात तेवढेच मिळाले त्या पात्रात त्याला आणि अतिथीला सुबया चिंतामणी तुमचे जाणो चाळे शृंगाराचे परी आता भया मृत्यूचे अपमृत्यूचे आले निकट सावधान आज रात्री तव दक्षिणद्वारी येईल एक मैस निर्धारी निरुपय मधर्माचा कोरखरी परी घे मम मन अनुग्रह स्वस्ते स्वयंपाक करून भात दोडक्याचे वर्ण देऊन म्हशीचं कर पूर्ण इच्छा तिची दिवते दवा खातात तो ते मरेल मग दारिद्र्य ही तव वाढेल अन्यान्य दशा तव होईल भोजन देई रे हे पात्र तेव्हा श्रीपाद प्रभू आगर तेजाचे प्रकर ते नेत्र त्यांचे वचन कडकपणे अनुग्रहाचे पाहुण व चकित सारे जण सुबयाबाई भीता आवेशाने चकित ब्राह्मण बापणाच्या रदी त्याने आश्चर्य ऐकते श्रीपद वचने स्तब्धतेने ते देवा का घाबरता मी नरसिंह मूर्ती बघता दृष्ट निर्धालने ही कीर्ती मम भक्त वत्सल स्फूर्ती अखंड जाना सर्वदा
वासवी मम भगिनी खरी तिच्या कुला तिचा शपाप तरी सौंदर्यात काही उणीव खरी राहत असे त्या कारणे श्रीपाद मी तिचं समान तिच्या परी मी शापेन नका जाऊ घाबरून जात कुळ नसे तेवाला देवा सवे भक्तास जात कुळ नसे त्यास मम आर्य वैशाणू बंदास पुरातन ही जाणा तुम्ही सर्व बापणाचार्य वंशजना वरदास्त मम जाणा 32 नृसिंह कलांना पहा मम शरीरात कुलातील तुमच्याचे कोणी बजतील मज नवविध भक्तीनी रक्षण तया मी चक्रपाणी अदृश्य रूपे मम श्वाने जे वेदशास्त्रांचे अवतार शक्ती तत्वची जे साकार सवेसी सदा सत्पर रक्षिण मम भक्तांसी अनन्य भावे जो मज भजला त्याचा सर्व भार मजला कैसी दुःख संकट त्याजला निष्काम ज्ञानी मम आत्मा तो पुष्ट व्हावा स्वानंदे नित्य डुले ब्रह्मानंदे की रूप घेतले परमानंदे भक्त प्रिय मज आत्म्याहुणी पावणी दिवे तेजे श्रीपादांचे कल्पनातीत करतो ते त्यांचे अगाध करुणा ज्ञानाचे दर्शन घडे त्या सर्व मग व्यंकट टपा श्रेष्ठीनी हृदय धरले श्रीपाद मुनी लोचन भरले आनंद शून्य प्रेम ते कुरवाळीत बापणचारू स्तंभवत मुखीन शब्द फुटत कौतुक हृदयीन समावत माता सुमतीसी संदेह हे स्वप्न की जागृत अथवा विष्णवी माया दावत प्रभा आपला साक्षात श्री दत्त श्रीपाद की बंधू भक्ती चमत्कारणी हा भाऊ की गदापाणी आदरे बळे दाटे मणी अष्टभाव सर्वांना बाप बागे त्यांचे ब्रह्म साकारणाचे बाल रूपे हे ज्ञानाचे बिंब क्रीडे श्रीपाद रूपे कल्याण भक्तांचे जाणून अखंड वर्षे कृपा घन श्रीपाद श्रीवल्लभाकारण करून लेणे सच्चिदानंदाचे परम पावन श्रीपाद लीला भावे पठिता अध्यायाला अंत्य दारिद्र्य कर्जाला होईल अंत श्रीपाद कृपे इति श्रीपाद चरित्रामृत शंकट भटजी संमत ग्रंथ श्री स्वामी समर्थ धारगव श्रीपाद चरणार्पणमस्तु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। ओम जय जय जी गुरुराया निवृणी भंती बमाया सांभाळी सदया अकारण करुणामूर्ती जीवतरी अत्यल्प तू सर्वदा सर्वज्ञ रचसी लीला मनोज्ञ आनंदवर्धिन नटराजा स्थूल सूक्ष्म तव सत्तेने वर्तेती तव मायेने अविद्यानी वरुणी कृपेने सांभाळीसी माते परी जेवी सांभाळी माता उदरी तू अंतरी देवी जगदांतरी विशेष हे घोरो करी लीला विनोदे असंगजी तू व्यापुण्या त्रिविध सत्ता तीन अवस्था त्रिपुटिता असणे संग सर्वता अनुपम तव योग विविध देवदेवता जरी श्रेष्ठ परी तू सर्व वरिष्ठ का विभूतीचं तव या स्पष्ट अद्वया तू परब्रह्म भाग्यवान पिठापुरवासी देखती बाल श्रीपाद लिलेसी होती चकित मानसी ज्ञान शक्ती ते जाणे जमीनदार नरसिंह वर्माणी विनविले श्रीपाद लागुणी बसवू गाव वाव कुलकर्णी गडावे नित्य सानिध्य हासुनी श्रीपाद देती उत्तर करीत असा तव जमीनदाराचा विचार परिमम जमीनदारी थोर असंख्य ब्रह्मांडे व्यापून या श्रीकृष्ण जो विश्वरूपा तो येई घेऊन श्रीपाद रूप अनंतासी कैसा पाप सांग तुम्ही भाविक हो तव भक्ती विचारित प्रेमाने तरी अष्टनामी एकाम स्थाने 16 सहस्त्र गोपी प्रेमाने आहेत की तुझ लागी मंदासे श्रीपाद सांगती नायिका मम अष्टदा प्रकृती तेव गोपलीला निश्चिती सावधायिका तुम्ही हो तन मन आत्म्याहून साऱ्या दश दिशात जाण प्रवर्त तसे शक्तिस्पंदन तेने गुणे ते सहस्त्र मम कला 16 पूर्ण तेने गुणे 16 सहस्त्र संपूर्ण अवतारी या निराकार जाण पूर्वी मानव बीजा विविध देवता रूपाने करिता त्यांनी अर्चने मिळती मजसी आराधने परिफळ भावनुसार जितक्या देवी देवता मम रूप ते तद्वता नाना मध्ये साधने सर्वता योगिनी मिळती मज लागी काल कर्म कारण विविध साधनावस्था जाण तेने प्रभावित जीव आपण वर्तत असे त्यानुसार स्नेहपल राज शर्माचे प्रेमी बाल श्रीपादाचे अर्चक श्री श्री देवतेचे श्री नृसिंह वर्मा श्री बादावरी तया प्रीती वात्सल्य भावे विशेषती लीला पादी ऐकती श्रीपादांची श्री श्रद्धा भावे लळा लागला श्रीपादांचा संघ प्रिय वाटे तयांचा आश्चर्याने लीलांचा घेते आस्वाद नित्याने स्वप्नी तयांच्या एके दिनी म्हणती श्रीपाद जाऊनी अर्चित नृसिंह लागुनी पहिल्या कपत्ती सकला सरल स्वभाव वर्मांचा म्हणती आचार कमी मूर्तीचा न जाणो या देवतेचा कधी होईल साक्षात्कार आम्ही तरी अज्ञान मंत्र तंत्र न जाणो पूर्ण करणे व्यवधान पापचूर्ण अशक्तरे जाण आम्ही करी कृपायशी काही देव भेटो लवलाई कृपा दृष्टीने मज पाही श्रीपाद बाळा सर्वदा जाणे तू अंतरीचे
आपले स्पष्ट कृपानुभव देता मध्याने वेळापट्टीची ताम्रपात्रातून सोय आणण्याची पाहता पट्ट्याची साथ चेण्याची सीमा वाटे ते सगळी प्रसाद वचने तृप्त करून करती प्रभू नाम संकीर्तन शंकर भट्टा प्रभू लीला श्रवण परमेण मान वाटत असे प्रभू स्मरण चिंतन रंगात झाली सांज सावचिता भटजी चालावे आता निकट या कुटीत एका कुटी जवळ भटजी की पाहिले सत्या दोन्ही अंतर्या कुटी रक्षणी पितादी स्वाडेचारी प्रसाद वचन सत्य श्रीपादाचे जेणे भक्ता लोकक्षेमाचे कोणी काचटा अनुभवाचे सारे जण अनुभवती सुबय स्वाती आदी तायाच्या बाबाला से गणती गायी तसे श्रीपाद परिवारपती ते आली दरिद्रता वैभव सारे सरले ते किती दुरावले निर्वार्थ गोदादारी बले विके खाऊ मुलाचा ऐकण्यात दशत आशय येता अतिथी आणि तयापुरता भाव लाभ वर्ण भावता रिक्त पात्रातून श्रीपाद कृपेने पूर्वधर्म लागलेल्या श्रीभोगणे टाटा संकटाने श्रीपाद कृपे श्रीपाद चिंतने श्रीपाद कृपेचे संत सुदर्शनम संत संगे भागवत प्रेमवर्धनम जेणे सार्थक जीवनाचे करिता सत्कर्मचरणम सवेज नामस्मरण श्री कृपे संत भेट झालं तेने गोडे वचनाची लागत चिंता बळण्याचा लागे स्पर्श आनंदाचा तेने बांध संसाराचा गळे सहसची अध्यायाच्या या पडण्याने भावे श्रीपाद चिंतन टळे आयुष्य त्यामुळे लाभत वृद्धी सर्वत्र इति श्री श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट समर्थ ग्रंथ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री चरणार्पणमस्तु स्वामी समर्थ अध्याय 16 श्री गणेशाय नमः। ओम जय 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 षड गुणेश्वर्य संपन्ना भक्तवत्सल नारायणा अकारण करुणा गण श्रीपाद श्री गुरुराया निवारण्या अवगुण तुझ प्रेरिसी सद्गुण हरण्याची गुणाभिमान गुणातीता तत्परतू यात्रे माझे शंकर भट जे चालले कुरपुरा प्रत मार्गे भेटे सुभय आश्रय श्रीपाद कृपांकित जो चाले संवाद दोघांचा प्रत्यक्ष जीवनानुभवाचा सहज श्रीपाद कथामृताचा लाभ होई शकतासी सांगे सुभया प्रेमाने ऐकले शंकर भट आस्थेने शब्दबद्ध करिता श्री कृपेने होई सत्संग सकळासी सकल देवता स्वरूप श्री दत्त आराधना करता भक्त सकल आराधना फल प्राप्त होसी त्यासी निश्चय श्री दत्त सकलांतरात्मा चराचर व्यापक परमात्मा अद्वैत ब्रह्मात्मा स्वयंभू सर्व प्रकाशक अनसूय परी हृदयस्थ शिवाजी असे उपासना सुमती मातेची म्हणून श्री दत्ता परी मातेची निवड श्रीपाद वल्लभा असा योगनिष्ठा माता पित्याची लीला दिव्य नेत्र ज्योतीची प्रगटे उभयता आतुनी त्याची गहन योग प्रक्रिया संयोग ज्योतीचा बाहेरी प्रवेश नंतर सुमती उदरी पुनर्महाज्योती रूपे अवतरी नवमासादी कालांतरे ती श्रीपाद मूर्ती दिव्य प्रगटे तत्व श्रुती गेय अवघ्या भाविका भव्य करुणागण अनुग्रह मूर्ती सहज नित्य सर्वज्ञता नित्य सर्व शक्ती समन्विता उदार भक्त वत्सलता श्रीपाद रूपे सर्व काळ कालांतरे त्या भगणी तीन विद्याधरी चंद्रशेखराशी राधा विश्वनाथ कृष्ण वधानुलशी सुरेखा दत्तात्रय अवधानुलशी परिणिती यथाकाले गोदावरी मंडली ताटक कापुरात पराशर गोत्री त्रिप्रवरान्वित वाजपेयाची रुपेती ब्राह्मणात मायनाचार्यनु नामे होते दोन पुत्र त्यांचे श्रीपादांवरी कुळ मल्हादींचे अध्यापनार्थ कर्नाटकाचे होमशाला येती ते सायनाचार्य वेदांत प्रकटविती माधवाचार्य विद्यारण्यवेती लाभली त्यान कृपा पूर्णती श्रीपाद श्रीवल्लभांची हरिहर बुक्काद्वारे स्वधर्म सापूर्ण पंचदशी आदी ग्रंथी अविद्या खंडून अंतिशा शंकराचार्य पिढी राहून स्वधर्म प्रतिष्ठिती विद्यारण्य यांच्या तिसऱ्या पिढीत यती कृष्ण सरस्वती होता तयाना संन्यास दीक्षा गुरु निवडत नुसी अवतारी श्रीपाद उत्पत्ती स्थिती प्रलयासी आधार सगळ निर्गुणासी जो केवळ अनुग्रह राशी श्री दत्त श्रीपाद कृपेने स्वय कालाग्नी शमन दत्तासी पूजित श्रीपाद नित्यासी पाहुणी बापा नारिलू त्यासी विचारती जिज्ञासेने कधी म्हणशी मी दत्त खास कधी कशी दत्त उपासनेस कोण तुनीची असं सांग श्री श्रीपाद बाळा तत्काळ उत्तरसी श्रीपाद मी दत्त म्हणता दत्त खासा तरी भक्तपणा असा श्रीपाद म्हणता श्रीपाद मी जो जो मम संकल्प असे तसा तमासी दिसे अबाध्य तत्व विलसे मधुरूपाने सर्वदा तत्वरूप मी जाणा तुम्हा मा एकपणा संन्यासाची तव वासना मत संकल्पित नसे घेऊणी योग रूप तव समान नाश करीन वासना कर्मबंधन पुढच चैतन्याने जे स्थान भ्रूमध्य स्पर्शिते ते कृपेने त्या श्रीपाद कृपा स्पर्शाने प्रवृत्ती दिव्य दर्शने जाती हिमालयी सूक्ष्म देहाने पाहती समाधी श्री बाबाजी शनार्थेचे प्रयागराज संगमी स्नान करून श्रीपाद वल्लभ स्वामी जे विलीन स्वयंदत्त मूर्ती धामी पीठिका पुरासी त्यातून प्रगटे रूप अवधूताचे कधी सुमती त्यास भिक्षेचे देता दान रूप बाळाचे मांडीवरी तियेच्या ते बालरूप श्रीपाद वल्लभाचे क्षणीचे होय 16 वर्षाचे पादशी घेई रूप बापणाऱ्याचे चाले ते तिरुपाणे येती नदी संगमावती संगे
रंगे शिष्य समुदाय सभोवती चमत्कारुणी त्या रूपा पाहती बापणारे तेव्हा दर्पण जेवी स्वतः समोर तेवी दिसे ते रूप निर्धारी येते रूपे प्रमाण करी लीला घड न कळती आश्चर्यानंदी बापणारी या पाहुणी येती वदती घडून गेला ते विचारे घडून कोण मी म्हणून या मग म्हणती नुसे असेल हे गंधर्व पुरुणीची ती गाणगा पुर त्या म्हणती आश्चर्यानंदी बापणार्या वस्त्रांतरुण नदी जलावरी त्यावरी अरुणली येते वर शिष्य समुदाय करी जय जयकार निघाले ती श्रीशैल्या जाऊस पाताळ गंगे निकट प्रवेश ते करधरी वनात पाहुणे ते परब्रह्म साक्षात वंदिती महायोगी ही तेथे महापुरुष महायोगी जन तपकीर्ती अति दारुण शतकानुशतके आखंड जाण यावे येथे म्हणून या एताची नृसिंह दत्त जपित अभियोगी समत नमत दर्शने धन्य धन्य होत समाधी रमती प्रभू त्या सवे शेकडो वर्षांनी समाधी सोडून उडती दत्त दिगंबर आपण वृद्ध तेजस्वी अजण बाहू जाण वदती बापण नार्या ते स्वामी समर्थ त्या या रूपाला मधी सोडा वयाला अनन्य शरण जो आला पाठी राखा मी तयाचा वटवृक्षी कृपा शक्ती प्रवेश होण स्वामी साधिती प्राणक्रमण श्री शैल्य मल्लिकार्जुनी विलीन दिव्यात्मा तयांचा ते समी ज्योतिर्लिंगातून प्रगटे अनुग्रह वाणी पूर्ण केवल ज्ञान स्वरूप जनातन प्रगटलो तव क्रिया योगाने सूर्यमंडलातून शक्तिपात झाला या ज्योतिर्लिंगात 16 सहस्र दिव्य पुरुष सेवत ते विलीन या लिंगा माझी तो मंत्र तंत्र योगाने विशेष समर्पण भक्तीने प्रसन्न अवतल कृपेने सहाय्य करण्या भक्तांसी जाण मम हे त्रिमूर्ती स्वरूप श्रीपाद नृसिंह येती स्वामी समर्थ रूप धन्य धन्य तो आपोआप उदार साधिल आपुला दिव्य अनुभवाने होती शब्द आश्चर्य आनंदाने तर ती हृदयाशी प्रेमाने बाल श्रीपादासी तेधवा तेथ काल विसरला गती आनंदे फुलावरुणे येती मती आले दिव्य तन्मयता ती बापण नार्याची तेधवा क्षणे होताची सावधते करती नित्य अग्निहोत्रा ते प्रकट वेती मंत्रा ते अग्नि ते मर्मज्ञ कर्मठ बापणार्या जे सिद्धी ते न भूलती स्वकर्म निष्ठाने सोडती व त्याप्रमाणे ज्याची ती साधका अग्रणी ते अग्नि प्रकट विधी मंत्राने पाहती लोक आश्चर्याने नवलयके तिनी मंत्राने प्रकट होईना अग्नी झाले कासविस बापणारे ते लोक पाहती नवला ते पाहते श्रीपाद दृश्यते अज्ञापिती अग्निसी आजोबांचे यज्ञ करायचे विघ्न न आणावे निश्चित ममादिने तो त्वरित व्हावे प्रकट अग्निदेवा अग्नि होई प्रकट त्वरित समर्पिता जलवाडे अधिक पाहुणे सर्व चंबित सत्ता आगत श्रीपादांची अवतारार्थ आजोबा तुमची इच्छा श्री वर्मांची कारण पुरवरून अनुबंधाची तेने हे स्वकीय यांचे धनवस्तू घेणे दान न त्यासी म्हणणे हे दैवी नियोजने सुमती माहेर वासीन मम संकल्प श्रेष्ठीचे धन वर्मासी भूमी आदित्य जाण आजोबांची विद्या धन आगात मम लिलाही मी म्हणे तो रंग राजा मम अधिष्ठान सकल संसार काजा जपित योगी राजा वर्तने सत्ता माझी मम भक्त जे जे इच्छितील ते अवश्य पावतील संध्याकाळी सरता प्रगटेल शाश्वत सुख शांती ज्याची जशी वासना फल पावे त्यासी अनुमाना न तरी जे करता नाना उपाय न हित कदा हाकता आजोबी कृतयुगी लाभद वर्षी त्याचा शिष्य मंगलवर्षी दर्भ काबत रक्ताची येऊ लागे सुगंध त्या अद्भुत सिद्धी कारणे त्याचे गर्वाने वागणे होय परमशिवाचे प्रगटणे लीला दाविती बोधार्थ कराले विता तातून विभूती पडे हिमालय पावण हिमगिरी समा ऋषभोती अचंबित भारद्वाज ऋषी द्वारा त्रेतायुगत सवितृ काटकचयन यज्ञात महाचयन विभूतेल मात्र पहा वदती शिवशंकर गर्भ ऋषीचा सरला शोते श्रीपाद मुखे कथेला ऐकती पिटिका पूर्व महात्म्याला पुण्य पावण क्षेत्रचे परम पावण हे श्री क्षेत्र अनंताव जन्मीच्या पुण्याने प्राप्त अवतार समी मम संग परम विशेषती जाणा अनुभवण्या मम यथार्थ कृपा हृदय उत्तम साधकृती जपा तेने बीजा सहित पापा संपबाल निश्चय पिटिकापुरी अवतार सळी मम पादुका प्रतिष्ठा बली होईल कालांतरे लीला बली स्वयंभोरवी समवर्तमान बाललीला पिठापुरी युवा लीला गणगापुरी उत्तर लीला प्रज्ञापुरी भक्तहृदय सनातनची होईले ते महासंस्थान मतभक्तांचे खेडा स्थान तेने इह पर कल्याण साधेल सहजी तेथे वर्षभूमी जय श्रीकृष्णाची महिमा देवी पिठापुराची ओढेल सरळ वैकुंठाची जय वैकुंठ भुवन हे म्हणून या येथील मत संकल्प मतभक्त जन जे देवासिकांनी अप्रपत्य जाण आणतील मुक्ती सोशाळपण प्रेमे नाम संकीर्तीने जे जे वांछित जयाचे तेथे पावले कृपेचे दान अनंत पुण्याचे पावतील निष्काम भक्त निष्काम परी सत्कर्मी अवधूत परी सद्धर्मी घावगाली मोहाच्या वर्मी आत्मनिवेदन भक्तीने प्रिय असे धर्मजास करी जो कर्तव्य कर्मास सेवा मांडोनी सौख्य शांती सह मोह ध्वंस पावतील ते नरसिंह वर्मा घोडागाडीतून शेतात नेती श्रीपादा लागून भूमीची दोषपूर्ण नयेती योग्य फुले फळे हासून श्रीपाद म्हणती तयाना आसुसले ती चरण दर्शना श्री चरण स्पर्शाची नाना भरली फुले फळे गेले नापिकपणे तिचे कडू दोडके होती गोडीचे श्रीपाद कृपा स्पर्शाचे महात्म्य असे अगाध
श्रीपाद दत्तभक्ताच्या तपभूमीत फिरता श्रीपाद प्रभू साक्षात तो चंचू लोक येत वंदन करण्या प्रभूसी श्रद्धा भावे करतो वंदन अवलोकिती मुख तेज संपन्न श्रीपाद सिंह वर्माला गुण सांगती अगत्याने नरसिंह अवतार संबंधित चंचू जन महालक्ष्मी मारती बहीण घेता यांचे दर्शन भाग्यदेव दर्शनाचे परिवार मासी वाटे गमतीने बोलती प्रभू थट्टेने विचारते देव दर्शने झाली काय तुम्हासी कैसे असे रूप त्यांचे कोठे ठाव ठिकाणे त्यांचे सांगा मज सत्वर वाचे स्पष्ट असे हे समी तव ते सिंह मुख मानवी शरीर परित्याचे आमच्या भग्नीवर लावला विवाह त्यांचा सत्वर आणू ते असे आम्ही गेले चंचू जन तेथून सिंह वर्मा पाहती आश्चर्याने तो युवक युवती समोरुनी दिसली येताना श्रीपाद सुपय्या समदती कोण युवती युवक युवती बिल्व मंगल चिंतामणी ती करा जाळ काटकांचा पाहूया काही गंमत वर्मांगी घाम बुडत सत्तेने ते अवलोकित लीला गुड श्रीपादांची गुरु वायू क्षत्री श्रीकृष्ण दर्शन घेऊनी येती बिल्व मंगल चिंतामणी मार्गी गुरुराम्मा महायोगिनी झाले दर्शन तयांना ज्ञानवैराग्य मूर्ती जणू अति तेजस्वी तापहीन बाळू आशीर्वाद ते योगी तणू श्रीपाद दर्शन प्राप्ती तरस्तू मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन पिठापुराचे वाढत असं श्रीपादांचे गड दर्शन सुयोगाने होता श्रीपाद दर्शन समोर काटक्यांचा जाळ जाणं जेवी चालले आपले दहन तेवी त्रास होत यांना शरीरातून तयांच्या येती काळ्या कृतसाच्या रुदन करता अग्नीच्या भस्म होती जाळात तव सावर्ती ते दोघे जण ज्या संत कृपे श्रीपाद दर्शन श्री कृपे घड्या नाशन परमभाग्य तयाचे हो तोर परतले चंचूजन सर्व चंचू लक्ष्मी नसिंह आपण पावळ त्याचर्या मग्न न जेना गडे पूर्वी कधी श्रीपाद विचारती नसिंहासी परिनिलेसना चंचू लक्ष्मीची भक्त प्रल्हाद रक्षण्यासी बदली हिरण्य कश्यपातूचना नसिंह त्रिवार हो करती झाली त्यांची परमज्योती श्रीपाद माझी सामावली ती चंचू मंडळी अंतर्धारणा महर्षी बिल्व मंगल चिंतामणी महायोगिनी कुशाल अतर्क श्रीपाद चरित्र विशाल तत्कृपेने प्रकटित ते घडल्या चित्र विचित्र लीला तो गावा चित्र वाडा झाला अद्यापि मिरवे नावाला गात श्रीपाद कृपा मनवाचे सागम्य जय ते शब्द केवी मिरवे जय स्वांत करणी सोनो अनुभवी जय श्रीपाद कृपेने सर्वदा होता दृढ श्रीपाद भक्ती होई दुर्गणापासून मुक्ती साधा दत्त भक्त संगती सांगतो अध्याय हा इति श्री श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समर्थ श्री स्वामी समर्थ अवतार धारक श्रीपाद श्री वल्लभ प्रभू चरणार्पण मस्तु अध्याय 16 संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय जो वाचायचा चाललाय त्याच्याबरोबर तुम्हीही मोठमोठ्याने वाचा. नुसतीच बोटं फिरवू नका. सगळ्यांचा आवाज जोरात येऊ दे. तुम्हाला जर थोडंसं झोप आली असेल किंवा थोडंसं अनइझी होत असेल तर थोडंसं आपण जयघोष घेऊया. उठायचं नाही आहे जागेवरून. कुणीही उठायचं नाही आहे. तुम्हाला उठायचं असेल तर तुम्ही ॲडमिनला बोलवा. वाचण्याचा आवाज जोरात यायला पाहिजे. नुसतेच बोटं फिरवू नका ओळींवर. श्री स्वामी समर्थ. ताई लोक झोपायला लागले. दिगंबरा दिगंबरा घ्या एक 5 मिनिटं. ती खरंच की श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. ओम नमो प्राणेश्वरा तुची योगीश्वरेश्वरा व्यापुनी अक्षराक्षरा पुरुषोत्तमा अद्वया धाक जयाचा चरणावरी तो काळ इमाने करी सर्वदा तव चाकरी महाकाला योगीराजा तूच प्रकट विसी चराचर तूच तू व्यंकटेश्वर अंती त्रिपुरांतकेश्वर त्रिपाद रूपे प्रगटासी श्रेष्ठी सुभया म्हणे अवधारी श्रीपाद शरण निर्धारी जो अल्पसंतुष्टोपकारी स्मरण मात्रे संतोषे कृपा ईश्वराची खरी लाभे जे मानव शरीरी सुरासुरा व्यवहारी जाणा अति दुर्लभ सांप्रत निकट कलियुगात होईल कृतयुगाची सुरुवात आधार या सांद्र सिंधू देवात अथवा म्हणा अंतर्दशाही 21 वर्षे आयुष्यमान अथवा तितके सामान्य खास जाणं मुक्तिप्राप्तीचा निर्धार पूर्ण संभव मानव देहीचं म्हणून कर्वेन मोल श्वासाचे जे चंचल विकारी स्वभावाचे व्यर्थ दवडिती ते योगाचे कुंभके यथार्थ सत्कर्म आणि स्वकर्माचरण तेने घडे स्वधर्म पूर्ण साधत असे कल्याण संपूर्ण ईश्वरानुग्रहे मानव शरीर तो दुर्लभ कारण येथ संभव मुक्ती लाभ श्रीपाद कृपे तो सुलभ होत तसे संत संघाने श्रीपाद साक्षात भगवंत जो नित्य यशवंत शरणागता दैवंत नुपेक्षी कदा जो एक बाल श्रीपाद लीला सरला त्या 4 वर्षाला मल्ल्याळ देशीचा आला पिटिकापुर माझी त्या नाम त्या कुलशेखर आराध्य तयाचे श्री व्यंकटेश्वर कृपे तो बलाढ्य तोर जयपत्र देई देशा देशीचे तेने अहंकार तोरावला काली तो पिटिकापुराला लढा अथवा द्या जयपत्राला गडगडले
मल्ल ते तिचे जाणूनी महिमा श्रीपादांचा जाती शरण अनुग्रहाचा करा वर्षाव जेणे संकटचा होई निरास ते करा दिले अभय श्रीपाद प्रभूंनी अशक्त अष्टवक्रा पाहुणी आज्ञापिती ते त्या लागुनी उठ लढल समयाला रे शरीर पिडे जो अति त्रस्त अशक्त अपंग परितो भक्त नित्य श्रीपाद प्रभूसी प्रार्थित भीम नाम तयाचे पिटिकापुराच्या मल्लांना प्रभू म्हणती भीमा आहे ना चिंता कशाला सर्वांना परमोत्सवा दाटली म्हणती मल्याळी देशीचे काय ऐकता पोराचे उत्तर ती पिटिकापुरीचे सोडा वल्गना मानाहार दाटली हृदय अनावर झाला जणू जनसागर अवलोकिण्या मल्ल युद्धाच्या थोर अकल्प श्रीपाद लीला वंदुनी श्रीपाद चरणा अष्टवक्र उत्तरे मैदाना घमेंड कुल शेखर मना शरीर बल सामर्थ्यांची प्रत्येक स्पर्शावरी साचे बल जे कुल शेखराचे प्रवेश भीमा माझी तयाचे वाडे बळ प्रतीक्षणा परी न हाणताई भीमाने आघात कुलशेखर जाणे स्वशरीरात त्या स्थाने होई अंती निष्प्रभ उसळे तो जो त्वेषाने अनुभवे आघाताची स्वस्थाने गोंधळे अति आश्चर्याने निश्चिंत भ्रीमाष्टान वक्र पर्वत असम कुलशेखर येता मनी आठवे तो श्रीपाद चरिता भाव श्रद्धेचा पारखिता करुणागण श्रीपाद प्रभू वाडे बल त्याचे क्षणोक्षणी जो शेख कुलशेखर स्पर्श त्यातून अद्भुत श्रीपाद करणे परम घन योग जो थकला अंती कुलशेखर सरले अष्टावक्रपण खरोखर भीम भाग्य महाथोर जनसागर चमत्कारला जाणून अंतिम घंटिका आजी आठवी मनी सप्तगिरी बालाजी स्वय श्रीपाद व्यंकटेश्वर दोन्ही रूपे एकची पै जाणून तव रूपे लहान बोललेलो मी कटवचने फुगलो अति अभिमानाने परिशरण मी तव पायी न जाणून तव ब्रिज खास तव भक्तांवरी केले प्रहारास परी देणे मज त्रास होतसे अति दारुण वाटे सरले आयुष्य माझे झाले ममतन माझे मज ओझे निंदिले मी भक्त तुझे तुझ पुढती मी अपराधी जी देखिली ना ऐकिली अद्भुत करणी तव बली शरणागत वत्सर तू वनमाळी सांभाळी या भक्ताला की साक्षात तू व्यंकटेश्वरा लीला नटवर नागर श्रीपाद रूपे करती विहार या पिटिकापुरा माझी बाप भाग्य या जनांचे जेथे परब्रह्म उघडे नाचे सोहळे योग सुखाचे भक्ता घडवी सहजचे ऐसे स्तविता कुलशेखराने पाहत ती ऐकती जन आश्चर्याने बोलले श्रीपाद प्रभू कृपेने तैसी ते दवा शरीर बले झालासी जड अहंकारे करसी बडबड मग कारे होई तडफड बळ खरे कोणाचे या शरीरा माझारी मम स्पर्श मर्मस्थाने कसे आठ खरी जाणसी तू परोपरी परी नेणसी शक्तिमान राहून या शरीरा भितरी वर्तते सुजो व्यवहारी सोडी ना लिप्तपण कुसरी तो व्यंकटेश्वर मी जाण भीम मम भक्त असे रक्षक तयाचा मी असे तो दृढ याची विश्वासे लढत देई तुझसी दुर्बलता भीमाची दिली तुझसी भीमासी तव सबलता खासी तुझ कमी अन्न वस्त्रांसी न बडेल मदनुग्रह पिढी दुर्बलासी जे बळ ते मी मानी न खळ अहंकारानर्थ मूळ खंडण्यास तव हा मदनुग्रह वे मणिजी बुद्धी कुबुद्धीसी कट मणिजे खंडनासी भजतोस व्यंकटेश्वरासी पुरवितो मी तव वासना आता हंपण न स्पर्शेल दुर्बलता अशी होईल वरदान मत कृपे तुझ्या व्यंकट रूपा तो मी ती श्रीपाद असे सर्व रूपा तरी तत्वता रूपा जाण मी सर्वथा जाणून मम विराट रूपासी न करावे द्वेष मत्सरासी थारा न द्यावा हंतसी पूजा अर्थात ही माझी पाहून रूप व्यंकटेश्वराचे घेऊन दर्शन श्रीपादांचे प्राशून वचन बोधमृताचे होई कृतार्थ कुलेशेखर महासंकल्प श्रीपाद प्रभूंचा आकट्य जो महाकाल कालाचा रूपे असंख्य ब्रह्मांडाचा धाता भरता संवर्ता तेवी कुलशेखर प्राणाने मिळे बळ बळास भीमासी भक्तवत्सल श्रीपादांनी रक्षिले भीमासी लिलेनी गेले अष्टवक्रपण निगोनी कृपा विशेषतयांची ती अन्यथा करणे